हॅलो नमस्कार, कशा आहात सगळेजण। आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल। तर टायमिंग बघू शकता, सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि आज थोडंसं लवकरच मी किचनची कामं आवरली, कारण योगेश आज परत गावाकडे जाणार आहे। तर म्हणलं कपडे वगैरे थोडंसं लवकरच मशीनला लावूया। तर कपडे मी काही इकडे मशीनला लावलेले होते आणि काही बाकीचे इकडे तिकडे पडलेले होते, टावेल हे ते सगळं गोळा करून आणलेलं आहे आणि मशीनमध्ये मी घातलेलं आहे। लिक्विड टाकलं आणि मशीन ऑन केलेली आहे। कपडे धुवायचं काम होत आहे, तोपर्यंत म्हणलं थोडंसं वातावरणाचा एन्जॉय घेऊया आणि थोडंसं सगळ्यांशी बोलणंही गरजेचं आहे, कारण आपण सतत कामामध्ये किचनमध्ये ती कामं ही कामं काढतच असतो आणि असं आहे की घरामध्ये कामं निघतच असतात, पण यामध्येच थोडासा वेळ काढून सगळ्यांना बोलणंही खूप गरजेचं आहे। तर आता आम्ही आलेलो तिकडं खाली, म्हणजे खाली जे खुलं फ्लॉट आहे ना, तिथं काही भेंडी दोडके हे ते लावलेले आहेत, तर ते घेण्यासाठी आम्ही खाली आलेलो होतो सगळेजणच। तर इकडं ऊन छान आहे, म्हणजे थंडी खूप वाजत आहे ना, थोडंसं उन्हाळा आलं छान वाटतं। आणि तसं तर इकडे भेंडी वगैरे ही घ्यायचीच होती आम्हाला। ही गावरान भेंडी आहे, जी काटे असतात ना छोटी छोटी, ती आहे। खूप छान असते ही भेंडी आणि झाडं खूप उंच गेलेली आहेत। ह्या भेंडीची ना झाडं खूप उंच जातात, पण जे म्हणजे वेगळी असते ना, जी सरकारी म्हणतात ते एकदम छोटी छोटी असते आणि खूप लवकर त्याला भेंडी लागतात। पण ही जी गावरान भेंडीचं झाड असतं ना, खूप उंच जातात, खूप दिवसाच्या नंतर भेंडी लागते याला आणि खूप दिवस टिकून पण राहते। खूप उंच उंच ती झाडं गेलेली होती, तर योगेशला म्हणलं तुम्हीच तोडा, कारण योगेश उंचीला खूप आहेत। तर योगेशनंच ती भेंडी वगैरे तोडलेली होती आणि दोडके आम्ही घेऊन आलेले आहेत। हे तूप दोडके। आता या दोडक्याला सगळे म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं दिली असतात, कोणी तूप दोडके म्हणतं, कोणी घोसावळी म्हणतं, तर वस्तू तीच असते, फक्त त्याला नावं मात्र वेगवेगळी दिली असतात। आणि या दोडक्याची भाजी ना सगळ्यांची फेवरेट आहे, जी सिंपल बनते ना, सगळ्यांना खूप आवडते, चवीला छान होते। तर थोडीफार दोडकी भेटलेली आहेत आणि भेंडी पण आणलेली आहे, म्हणजे काट्याच्या भेंडीची भाजी किंवा भरीत खूप छान बनतं। तर इकडं सगळं आम्ही घेऊन आलो, थोडा वेळ बोलत बसलेलो होतो, म्हणजे दीपकचा वेट करत होतो, तो बाहेर गेलेला होता, आत्ता आलेला आहे आणि योगेशचं पण आवरलेलं आहे, आता हे जायला निघालेले आहेत। तोपर्यंत मी टिफिनी भरलं आणि दीपक गेलेला होता शनी मंदिरला, प्रसादी घेऊन आलेला आहे। तर अगोदर आम्ही सगळ्यांनी प्रसाद घेतला आणि आता हे जाण्यासाठी रेडी आहेत। तर 3 जणी गेलेले आहेत, म्हणजे योगेश परत गावाकडे जाणार आहेत आणि दीपक आणि दिनेश गेलेले आहेत गॅरेजला। टिफिन पण द्यायचं होतं आणि योगेशला पण सोडायचं होतं। तर सगळेजण गेल्यानंतर मीही थोडीफार कामं आवरली आणि थोडा वेळ वरती आलेली होती, म्हणजे थोडंसं उन्हाला मी गेलेली होते, कारण थंडी खूप जास्त आहे ना, आणि वरती ज्वारी घातलेली होती आणि त्याच्यावरती पूर्ण भरून कावळे बसलेले होते, सगळी ज्वारी संपवली त्याने। तर थोडंसं मी बघून आलेले आहे आणि आता परत आलेले आहे खाली, तोपर्यंत दीपक पण आलेला आहे। आणि दीपकला तू जेवण कर, तोपर्यंत मी ही म्हणजे किराणा मी काढून ठेवलेला होता, ते भरून ठेवायचं आहे मला, म्हणजे सकाळीच भरण्यासाठी मी घेतलेलं होतं, पण सकाळी इतकी गडबड होती ना की काही भराभरीची कामं झालेली नाही आहेत। डब्बे आणि ते सगळे इथंच ठेवलेलं होतं किराणा मी, आणि आता मी फायनली इथं भरत आहे, म्हणजे आता मुहूर्त लागलेला आहे। शेंगदाणे आणि जे मोठा हरभरा असतो ना, ते पण मी आणलेला होता, परत मसुरीची डाळ, सगळं भरलेलं आहे। आणि डबे मी ऑनलाईन घेतलेले आहेत, खूप सुंदर आहेत, त्याच डब्यामध्ये भरले आहेत, म्हणजे 1 किलोचे ते डबे आहेत, 1-1 किलो सामान त्यामध्ये व्यवस्थित बसतं। तर कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे। आणि इकडे दिनेशचे पप्पा चहा बनवत आहेत सकाळी सकाळी, म्हणजे यांना घाई गडबड खूप असते सकाळी जाण्याची आणि माझ्या हातात कामं असतात। तर म्हणत होते की तू तुझी कामं आवरून घे, तोपर्यंत मी चहा बनवतो। तर चहा तो सगळं घेतलेला आहे आणि हे गॅरेजला गेलेले आहेत आणि दिनेशचीही तर आंघोळ वगैरे झालेली आहे, आवरलेला आहे, तो पण गॅरेजला गेलेला आहे। थंडी खूप आहे ना, तर कोणी स्वेटर घालतं, कोणी रेनकोट घालतं, कोणी जॉकेट घालतं, असं आहे। तर जॉकेट वगैरे घालून पूर्ण पॅक झालेलं आहे दिनेश पण, आणि बाबांना तर तुम्ही बघितलं, स्वेटर टोपी आणि वरून पांढऱ्या कलरचं उपरणं पांघरतात, म्हणजे थंडीच तशी आहे, सोसत नाही अशी थंडी झालेली आहे। आणि एकतर आपलं घर आहे साईडला, त्यामुळे खूप गार अशी हवा येते। तर सगळं आवरलेलं आहे सगळ्यांचं। आता आलेली आहे मी किचनमध्ये, म्हणजे आपल्या रोजच्या जागेमध्ये, आणि आज शेंगदाण्याची चटणी पण मला वाटायची आहे, म्हणजे चटणी संपलेली आहे आणि 2-3 दिवस झाले विचार करत आहे की चटणी बनवायची, पण झालं नाही आहे मला। तर म्हणलं आज चटणी हे बनवूया आणि संग स्वयंपाकाची इकडे तयारी होत आहे, म्हणजे आज जास्त तामझामनी काहीच केलेलं नाही, साधं सिंपल स्वयंपाक बनत आहे। विचार केला की संध्याकाळी काहीतरी बनवूया। दीपक म्हणत होता मम्मी इडली बनव, डोसा बनव, म्हणजे हे दीपकचे फेवरेट आहेत, तरी पण तिथं भेटतं दीपकला हे सगळं, म्हणून मी विचार केला की जे वस्तू बाहेर भेटत नाही ते बनवूया। तरी पण आता इडली डोसा खायचा होता, तर म्हणलं तांदूळ भिजत घालूया आज आणि संध्याकाळी मी बॅटर बनवून ठेवणार आहे, म्हणजे इडली डोसा बनवायचा तर त्याची प्रोसेसिंग 1 दिवस अगोदरच होते। आणि इकडे शेंगदाणे छान भाजलेले आहेत मी, तर चटणी मी दुपारी बनवणार आहे, कारण आता स्वयंपाकाची घाई गडबड आहे, म्हणून तसंच तवा उचलून मी खाली ठेवलेला आहे, म्हणजे छान कडक होतील। लोखंडी तवा जास्त वेळ गरम असतो ना, त्यामुळे तसंच तव्यावरती ठेवलेला आहे।
इकडे अगोदर वरण भात तरी बनणार आणि सुशेला पण बनत आहे, म्हणजे यांचा रविवारचा उपवास आहे, त्यामुळे म्हणलं सुशेला बनवूया. तर इकडे मुरमुरे घेऊन आलेले आहे, म्हणजे दीपक म्हणत आहे सगळ्यांसाठी जाता मग मी सुशेला बनव आणि दुपारच्या वेळेत जे जेवण करायचं आहे ते करणार आहे, म्हणजे चपाती भाजी काय बनवायची आहे ते दुपारी बनवणार आहे मी. तर इकडे मुरमुरे मी भिजवून घेतलेले आहेत, कढई ठेवलेले आहे. तोपर्यंत दीपक इकडं कांदा, हिरवी मिरची, टमॅटो, कोथिंबीर सगळं बारीक चिरून दिलेलं आहे. म्हणजे मिलिटरीमॅन आज किचनमध्ये आलेला आहे, म्हणजे आजच काय अगोदरपासनं हा किचनमध्ये माझी मदत करतो, दीपक असो किंवा दिनेश असो. आणि आता ड्युटी करून आल्यानंतर असं नाही की मम्मी मी ड्युटी करून आलेलो आहोत आणि मी निवांत बसेन, मला स्वयंपाक करून द्या, असं काहीच नसतं दीपकचं. म्हणतो तू निवांत कर, मी मदत करतो ना, मी सगळं तुला तयारी करून देतो मम्मी, तू फक्त बनव, इतका असतं. आणि किचनमध्येच असतो, म्हणजे मी किचनमध्ये, दीपक हॉलमध्ये कधी बसलेला आहे निवांत असं कधीच नाही. तो आल्यानंतर डायरेक्ट किचनमध्ये येतो आणि काय मदत करायची मम्मी सांग, असं त्याचं म्हणणं असतं. तर इकडं सगळी तयारी दीपकनं मला करून दिलेली होती. मी इकडं सुशेलाला फोडणी टाकलेली आहे, मस्त असा सुशेला बनून तयार झालेला आहे. तर अगोदर मी इकडे दीपकला दिलेला आहे, दिनेशला दिलेला आहे आणि टिफिन पण मला भरायचा आहे. आणि इकडे संग भाजीची पण तयारी करायची आहे. म्हणजे ना आज मला काही सुचत नव्हतं की काय भाजी बनवायची, कारण आता थोड्या वेळात बाबांचं पण आवरेल, ते जेवण करायला बसतील आणि सुशेला वगैरे तर ते खाणार नाही आहेत, त्यासाठी स्वयंपाक तरी मला चुकणार नाही, लवकरच करायचं आहे. म्हणजे 9 वाजेपर्यंत स्वयंपाक जे नाश्त्याला बनवायचं आहे ते पण सगळं 9 वाजेपर्यंत करायचं आहे. तर विचार केला की आज मसूरची डाळ टाकून मिक्स भाजी बनवूया, टमॅटो वगैरे टाकून. तर इकडे 2-3 टमॅटो घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेले आहेत. कढई ठेवलेले आहेत, 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि मसूरची डाळ पण मी घेतलेली आहे. म्हणजे कधी कधी असं होतं ना की सुचतच नाही की भाजी काय बनवायची, म्हणजे फ्रीजमध्ये कितीही भाज्या ठेवा, एक वेळा असं वाटतं की काय बनवायचं दररोज भाजीला. सगळ्यात मोठं टेन्शन सगळ्या बायकांचं हेच असतं की भाजीला काय बनवायचं. तर आज मी मसूरीची भाजी बनवत आहे, छान बनते आणि सगळ्यांना आवडते पण. तर इकडं जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर लसूण टाकलेला आहे, परतून घेतलं. लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये मी 1 वाटी मसूरीची डाळ टाकलेली आहे आणि थोडा वेळ फोडणीमध्येच परतून घेतलं, म्हणजे फ्लेवर छान येतो. नंतर मी टमॅटो टाकलेले आहेत, परतून घेतलेला आहे. संग दुसरी कामं इकडे सुरू आहेत आणि आमची बडबडही सुरू आहे. म्हणजे वेगळा वेळ देऊन बोलणं काही होत नाही आहे, कारण आपण दिवसभर किचनमध्ये किंवा आणखीन कुठल्या तरी कामामध्ये असतो, त्यामुळे दीपक दिनेश दोघंजणी किचनमध्येच असतात. तर वेगळं बाहेर जाऊन बोलण्याची गरज नाही आहे त्यांना आणि दिवसभर त्यांची बडबड सुरूच असते, असं मम्मी तसं मम्मी सुरूच असतं यांचं. म्हणजे असं वाटतं ना की आता मुलं मोठी झालेली आहेत, कामधंद्याला लागलेली, ड्युटी करून येतात, पण असं काही नाही, एकदम लहान मुलासारखे यांचे प्रश्न असतात घरी आल्यानंतर, मम्मी असं मम्मी तसं सुरूच असतं या दोघांचं. आणि अधूनमधून दोघांची भांडणे पण होतात, जसं लहानपणी करायचे ना तसंच आहे, कसलाच बदलाव या दोघांमध्ये आलेला नाही आहे. ते बघून मला खरंच आनंद होतो की दीपक ना देशाची सेवा करतो आणि घरी आल्यानंतर लहान मुलासारखा राहतो. खरंच थोडंसंही त्याला हे नाही आहे की मी ड्युटी करून आलेलो, असं कधीच त्याला वाटत नाही, एकदम फ्री राहतो. तर इकडे स्वयंपाक मी बनवलेला आहे आणि बाकीची थोडीफार कामं मी आवरली. तोपर्यंत वेदिका पण आलेली आहे, म्हणजे आज रविवार आहे ना, तिला पण सुट्टी आहे म्हणून थोडंसं लवकरच ती आलेली आहे. आणि मला फरशी पुसायची होती, म्हणजे सकाळी काही झालं नाही अनंतात, थंडी पण चालू आहे ना, त्यामुळे सकाळची कामं ना सकाळी लवकर आवरतच नाही आहेत. फरशी वगैरे पुसणं हे मी दुपारच्या वेळेतच करत असते, इतका हिवाळा जाईपर्यंत. तिकडे फरशी पुसायला मी घेतच होते, तितक्यात वेदिका आलेली आहे आणि दीपक म्हणत होता मम्मी तू आणखीन जेवण केलेलं नाही, तर तू जेवण कर, तोपर्यंत मी फरशी पुसतो. तर म्हणलं नको, राहू दे, मी पुसते निवांत, म्हणजे दिवसभर ही तर कामं आपल्याला आवरायची आहेत. तरी पण दीपक म्हणत आहे दररोज तुला पण करून कंटाळा येतो ना मम्मी, असू दे. वेदिका आलेली आहे, वेदिका आणि मी दोघं इकडं फरशी पुसतो. तर वेदिका पूर्ण घरात आणखीन एक वेळा झाडू मारत आहे, म्हणजे सकाळी पारसा झाडू पूर्ण घरात मी मारते, म्हणजे झाडून घेत असते. पण आता स्वयंपाक पाणी परत हिंडणं फिरणं जास्त झालेले ना, त्यामुळे थोडासा कचरा वाटत आहे. तर वेदिका पूर्ण घरात झाडू मारून घेत आहे आणि दीपक फरशी पुसत आहे. तोपर्यंत मी जेवण केलेलं आहे, तर माझी पोटपूजा झालेली आहे आणि दीपकही जेवण केलेला नाही आहे. सकाळी सुशेला खाल्लेला आहे, त्यानंतर आता गॅरेजला जाणार आहे, तर म्हणलं गेल्यानंतर लवकर येणार नाही हां. तर आता स्वयंपाक पूर्ण बनलेलाच आहे, म्हणजे जसं आज मी मसुरीची सुकी भाजी बनवली, ज्वारीच्या भाकरी बनवल्या आहेत आणि सोबत दही आहे. तर जेवण कर, तोपर्यंत मी वेदिका आहोत ना ही कामं आवरून घेतो. तर इकडं फरशी पुसलेली आहे, बेडरूम तितकं पुसलेलं आहे दीपकनं. परत इकडची रूमही पुसलेली आहे, म्हणजे जी व्हाईट कलरची फरशी आहे ना तिथं अगोदर पुसलेला आहे आणि फॅन ऑन केलेले आहेत, म्हणजे मॉप पण बिघडलेला आहे, खूप जास्त पाणी येत आहे यामध्ये, त्यामुळे ना फॅन ऑन केलेला आहे.
म्हणजे थोडंसं लवकर हे पाणी हडकलं जाईल, कारण आपलं हिंडणं फिरणं सुरूच असतं ना, त्यामुळे पावलं उडतात त्यावरती, म्हणून अगोदर फॅन ऑन केलेला आहे. परत इकडची रूम आता वेदिका पुसत आहे, तोपर्यंत मी बाकीची थोडीफार कामं आवरून घेते. कपडे पण धुवायचं काम इकडे सुरूच आहे. टायमिंग बघू शकता, सकाळचे 10:30 वाजत आहेत आता, म्हणजे घड्याळ ना थोडासा मागं झालेला आहे, तर ते टायमिंग व्यवस्थित करायचं आहे. मोबाईलमध्ये बघितलं टाईम पुढे असताना घड्याळामध्ये मागं झालेला आहे, म्हणजे 10:30 आता वाजलेले आहेत. तर झालेली इकडची रूम मी पुसून आता हॉलमध्ये वेदिका इकडं पुसत आहे. म्हणजे मला पण करू देत नाही, म्हणत आहे तू बाकीची कामं आवर, तोपर्यंत मी फरशी पुसून घेते. हो, आज वेदिकानं आणखीन आंघोळ केलेली नाही, तशीच आलेली आहे ती माझ्याकडे, म्हणत आहे की आणखीन आंघोळ झालेली नाही. तर म्हणलं आता हिला निवांत आंघोळ वगैरे घालूया, म्हणजे आपली कामं ही आता वेळेत आवरलेली आहेत. कपडे धुवायचं काम इकडे होत आहे, जितके भांडे झाले तितके क्लीन करून घेते. म्हणजे आज मसाले डब्बा वगैरे मला सगळा घासायला घ्यायचा होता, कारण 4-8 दिवसाला घासणं गरजेचं आहे. थोडंसं चिकटपणा येतो, परत मसाले पण त्यामध्ये पडतच असतात जेव्हा आपण घेतो घाई गडबडीमध्ये, तर 4-8 दिवसाला मसाला डब्बा क्लीन होतो. तर आज मला ते पण क्लीन करायला घ्यायचं आहे, म्हणजे जास्तच भांडे झालेले आहेत. तर मला अगोदर भांडे घासून घेऊया, मग निवांत वेदिकाला मी आंघोळ घालणार आहे. फरशी पुसून झालेली आहे आणि जे दिवसभराचा कचरा वचरा असतो ना बकेटात मी जमा करते, ते पण भरलेलं आहे. तर म्हणलं हे नेऊन टाकून येते अगोदर मी, तोपर्यंत वेदिका इकडे मॉप वगैरे सगळं धुवत आहे आणि मग निवांत तिला आंघोळ घालते. आणि जी भांडी कुंडी आहेत ते अगोदर मी क्लीन करून घेते. वातावरण तर छान आहे, पाऊस वगैरे नाही आहे, आता छान झालेला आहे. आणि हे ऊस पण इथं ठेवल्या पूर्ण वाळून गेलेले, खाणं काही झालंच नाही. या कामात वेळ काढणं खूप कठीण झालेलं आहे, म्हणून ते ऊस सगळे मी बाहेर टाकले, कारण एकदम सुकल्यासारखी झालेली होती, म्हणून बाहेर टाकलेली आहे. म्हणजे गाय म्हैस काहीतरी येतच असतात इथं, कारण समोर खुल्ला आहे ना, तर ते खाऊन घेतात, म्हणून बाहेर टाकलेलं आहे. तर मग बकेट सगळं धुवून घेऊन आलेलं आहे आम्ही, आणि अगोदर किचनची कामं आवरते, मग वेदिकाला मी आंघोळ घालणार आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर इकडे बघू शकता खूप सारे भांडे झालेले आहेत, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणले डबे घेतलेले आहेत जे राहिलेले होते. आणि म्हणजे हे जसं किराणा संपला ना, अधूनमधून मी क्लीन करूनच किराणा भरत असते, आणि डबे स्वच्छ असतात, म्हणजे एकत्रच आपल्याला क्लीन करण्याची गरज नाही आहे. आणि इकडे हे जी माळा आहेत ना, हे माळा पण थोडीशा अशा झालेल्या होत्या, ते पण क्लीन करून घेतले थोडंसं लिक्विड टाकून, आणि परत इकडे भांडे मी घासायला घेतलेले आहेत.